आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातल्या महिलांच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची थेट मुंबईत दखल घेतली गेली आहे। पत्रकार, लेखक, प्रभावी वक्ते शुभम बायस्कर यांच्या राष्ट्र सामर्थ्या या महिला विषयक विशेषांकाचं थाटात प्रकाशन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अंकाचं विमोचन करण्यात आलं। खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या विशेष पुढाकारातून हा सोहळा पार पडला। हा विशेषांक महिलांच्या अविरत संघर्षाचा आणि यशाचा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराअंतर्गत 5 जुलैपासून सुरू असलेल्या स्कॅनिंग कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांच्या संयोजनाखाली दक्षिण पश्चिम नागपूर आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम राबवण्यात येत असून नागरिक मोठ्या संख्येनं या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत। नागरिकांना शासनाच्या सेवा विहित कालावधीत मिळाव्यात यासाठी सेवा हमी हक्क कायदा राज्यात लागू झाला आहे। शासनाच्या बहुतांश सेवा ऑनलाईन आणण्यात आल्या आहेत, त्यामुळे या सेवा विहित कालावधीत देण्यात याव्यात असे निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांनी दिले। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हमी हक्क कायद्यातील अधिसूचित सेवांचा त्यांनी आज आढावा घेतला। वर्धा तालुक्यातल्या गोरजभंडार मगनवाडी इथं अन्न सुरक्षा पथकाच्या संयुक्त पथकानं दिनांक 31 मे रोजी अचानक भेट देऊन तपासणी केली होती। दूध, तूप, ताक आणि खवा असुरक्षित वातावरणात तयार केला जात असल्याचं तेव्हा आढळलं होतं। तूप, ताक, खवा या दुग्धजन्य पदार्थांवर अप्रमाणित दर्जा, मिथ्या छाप आणि मानकांखाली गुणवत्ता आढळली होती। 4 नमुने पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते। एकूण 26,29,972 रुपये किमतीचा साठा यावेळी जप्त करण्यात आला होता। बुटीबोरी, जामठा, गुमगाव, मिहान परिसरात आज सायंकाळपासून मुसळधार पाऊस सातत्यानं कोसळत आहे। नागपूर शहरात देखील आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरू आहे। दरम्यान राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य आपत्कालीन कक्षानं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची 17 आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची 6 पथकं महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केली आहेत। विदर्भात नागपूर इथं 2 NDRF आणि 2 SDRF पथकं सज्ज ठेवण्यात आली आहेत। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल। नमस्कार।